चढाईपटूकडे पाहिलं गेलं तोच बॅक केली आपल्या संघासाठी पुण्याला गुणांची कामगिरी होतं मात्र नेहमीच तरबेज कामगिरीमध्ये असणारा आणि यावेळी आपल्या पुण्याचा श्री गणेश करतोय दाखल घेतला पुण्याला जर्सी नंबर 6 दर्शन राणे म्हटले तर नेहमीच आपल्या संघाला तारण्याची जो किमिया करतो तोच दर्शन राणे इथं मध्ये चढाई करता आलाय एक उंच चढाईपटू म्हणून या जर दर्शन राणेकडे पाहिलं गेलं श्री गणेश निवाची वाडी संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जर्सी नंबर 8 बॅक टू बॅक चढाई करण्यामध्ये आपला नेहमीच मुलाचा सहकार्य असणारा इथं चढाईसाठी येतोय अथर्व एक उमदा चढाईपटू म्हणून या चढाईपटूकडे पाहिलं जातं दरम्यान एमटी रेड दरम्यान दिवसावर तितकाच महत्त्वाचा असणारा पण यावेळी आपल्या संघासाठी तितकंच काम करणारा बबलू चढाई करता लांब हाताच्या सहीनं लांब पाहिजे सहीनं बोलूया कशा प्रकारे गुणांच्या संख्या बदल करणार पण तसं घडत नाही यावेळी एमटी रेडचं उत्तर दिलं जात आहे सातत्यपूर्ण कामगिरी एकाकी खिंड लढवण्याची किमिया यावेळी मोठा मॅच पाहण्याची संधी यावेळी थर्ड रेडचा इशारा आणि थर्ड रेडचा इशारा तनिष राणे चढाई करता जर्सी नंबर 8 याच तनिष राणेनं निश्चित आपल्या याच संघाविरुद्ध आपल्या होम ग्राउंडवर अति सुरेख कामगिरी केली होती तोच तनिष इथे मात्र येतो इथे मात्र बदला घेतला जातो का पाहायला मिळणार नवयोग बाटलीवडी संघाच्या माध्यमातून पण लेफ्ट कॉर्नरवर खोलवर त्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र रेडरला बाद थर्ड रेड बॅक टू बॅक थर्ड रेड अथर्व बाटले पुन्हा एकदा तळासाठी 5 डिफेन्सवर आक्रमण घडवायचं बोनस मात्र पडणार आहे पण याच खेळाडूला गुणांची संकेत आपल्या कमाई करून दाखवायचे बॅकिंग केली डुटच करण्याचा प्रयत्न केला याला मात्र पकडण्याचं कडनं निश्चित कठीण असेल अशा प्रकारची ती उमदी कामगिरी पण याला क्षेत्रामध्ये अडकवलं गेलं एका सांघिक कामगिरीचे माध्यम वापरलं आणि अतिशय उमद डिफेन्स दाखवण्यामध्ये श्री गणेश निवासी वाडी हा वर्चस्व संघ म्हणून संघाकडे पाहिलं जातो दरम्यान पुन्हा एकदा सुरेख कवार क्षेत्रामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता पण दर्शनला पकडणं निश्चित कठीण असेल सपोर्ट रेडर म्हणून काम करणारा जर्सी नंबर 7 आता एक नौका चढाईपट्टू म्हणून या चढाईकडे पट्टूकडे पाहिलं गेलं बॅक किक केली गेली आणि निश्चितच एक बॅक किकचं माध्यम वापरून आपल्या संघाला तारणारी गुणवत्ता वाढवता येते का पण तसं करता येत नाही इथे मात्र डिफेन्स एकवटला सुरेख अँकर फोड काढला आणि सांघिक संघाच्या जोरावर मात्र गुणांच्या संख्येत मात्र भर पडले पुण्याला बबलू चढाई करता छानसा डिफेन्स एकवटलाय 2-2 अशी व्यूहरचना बबलू साठी लावली गेली आहे बॅक किक करून एकदा गुणांच्या कमाईमध्ये भर पडते का पण तसं घडत नाहीये अजून एक कोणता संघ जर नाव नोंदणी पासून वंचित असेल तर प्लीज आपण येऊन नाव नोंदणी करा पुन्हा एकदा दर्शन राणे जो आपल्याला एक हाती विजय मिळवून देऊ शकतो इतका मातबदार चढाईपट्टू इतकंच अष्टपैलुत्व निर्माण करणारा हा चढाईपट्टू म्हणून याच दर्शनकडे पाहिलं जातं इथं मात्र अतिशय संयम राखला गेलाय दर्शनच्या माध्यमातून कुठे धोका स्वीकारत नाहीये कुठे जबाबदारी स्वीकारत नाहीये यावेळी मिडल रेषेवर येऊन थांबला आणि आपल्या दिशेनं रिकाम हाताने परतताना तितकाच उमदा असणारा पण एक संयमाची चढाईकडून आपल्या दरम्यान तनिष राणे थर्ड रेड मास्टर डो आडाय बजेवर वाढला याच्या काळामध्ये मात्र धोक्याची गंध वाढली तनिष राणेला मात्र गुणांची कमाई करायची आहे पण बघूया कशा प्रकारे गुण मिळवून आपल्या सगळ्या दिशेने वळला दरम्यान बॅक करण्याचा प्रयत्न पण इथे मात्र ही संधी मात्र हुकण्याचा प्रयत्न आहे तनिषला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं आणि एक महत्वाचा गोल आपल्या केशव टाकला तो दरम्यान पुन्हा एकदा अथर्व वाटले
चढाई करता येतोय आणि सुरेख कव्हर क्षेत्र घातलं तिथं सुरेख अँकर काढला आणि 1 इंच पॉइंटची घोषणा आली दोन्ही बाजूला एक एक गुण बातमी झाला हा बोनस येतो बोनस प्लस पॉइंट अर्थात बोनस प्लस पॉइंट बोनस मिळाला त्याची सगळं आणि पॉइंट कोण मा दरम्यान एमटी रेडचा उत्तर मॅजिक फिगर स्कोरवर पाहतोय 4-4 गुण दोन्ही बाजूला अतिशय तुल्यबळ लढत देणारे संघ एकमेकांसमोर श्री गणेश निवाचीवाडी क्रीडांगणामध्ये भिडले होते आणि या दरम्यान ही लढत एक अंतिम वेळेपर्यंत पोहोचली होती आणि 5-5 रेडवर यावेळी श्री गणेश निवाचीवाडी संघ विजय झाला होता अशाच प्रकारची लढत आहे पुन्हा दर्शन चढाई करता यावेळी एमटी रेडचा रन दाखवला गेला कोणताही धोका स्वीकारत नाही दोन्ही संघ अतिशय संयम आता खेळताना आपण पाहतोय दरम्यान थर्ड रेडवर खेळण्याकरता सज्ज इथे मात्र थर्ड रेडचा बजेट वाटला बबलू येते पुन्हा एकदा उंचवर बबलूला इथं गुणांची कामे करायची आहे पण कशा प्रकारे इतिहास घडवण्याचं काम करणार याला मात्र सेल्फ आउट दिले जात आहे मात्र डोक्यात लावले इथं वाट पाहू लागली पुन्हा एकदा बॅक टू बॅक थर्ड रेड यावेळी बॅक टू बॅक थर्ड रेड नजर हटली ना पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात ओढून घेतला तो श्री गणेश निवाचीवाडी संघानं दर्शन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यासाठी धावून आला 4 गाड्यांच्या डिफेन्सवर आक्रमण घडवण्याकरता येतोय कारण 4 गडी आपल्या प्रांगणामध्ये असताना इथं मात्र मोठा खेळ करण्याची संधी आहे ती श्री गणेश निवाचीवाडी संघ दरम्यान दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ लढत करताना मग पाहिलं 5-5 गुण दोन्ही संघावर असताना पण पाहतोय पुन्हा एकदा चढाई करता नवयुवक पाटलेवाडी संघाचा चढाईपट्टू दरम्यान एमटी रेड एमटी रेडचा नजर दाखवला दरम्यान पुन्हा एकदा दर्शन राणे यावेळी पाहूया कशा प्रकारे आपला बहादर खेळांना दर्शन घडून आणणार आहे दर्शन राणे दरम्यान 4 डिफेन्स आपल्या मैदानामध्ये असताना आपण पाहतोय दरम्यान एमटी रेडचा इथं पुन्हा एकदा प्रयत्न आहे कारण दोन्ही संघ थर्ड रेडवर खेळण्याचा मानस स्वीकारताना आपण पाहिलं एमटी रेडचं उत्तर दिलं जाणार दरम्यान पुन्हा वेळेकडे धरून मॅजिक फिगर स्कोर बोर्ड खेळताना आपण पाहिलं आणि नित्यात पुन्हा एकदा अल्पशा विषयानंतर बबलू थर्ड रेड साठी सज्ज झाला पाहूया याच बबलूच्या दरम्यान कशा प्रकारे गुण मिळवण्यासाठी सक्षम होणार करू या मोर्ची स्थिती आक्रमण घडवण्याकरता सज्ज नवयुवक पाटलेवाडीवर अतिक्रमण घडवणार पाहूया पुन्हा एकदा रेडरला मैदानाच्या बाहेर जावं लागलं इथं मात्र एक गुण पुन्हा एकदा आपल्या खात्यात जोडतोय आणि वर चढ होतोय तो नवयुवक पाटलेवाडी संघ दरम्यान बॅक टू बॅक थर्ड रेड पुन्हा एकदा शाबासकीची थाप टुकून आपल्या चढाईपट्टूसाठी इथं मात्र नंबर केला पण पुन्हा एकदा सुरेख करू शकतो सुरेख कव्हर क्षेत्रामध्ये डबल अँगल होल्ड केला आणि एक महत्वाचा गोल पुन्हा एकदा आपल्या डिफेन्सच्या माध्यमातून साकारला तो गणेश निवाचीवाडी संघानं दर्शन राणे ऐसा एकाकी खिंड लढताना पाहतोय एमटीवर एमटी रेडचा नजराना केला जातोय तो दर्शन राणेच्या माध्यमातून आणि यावेळी पूर्ण चढाईमधला वेळ घेतला आणि आपल्या दिशेने वळतोय दरम्यान
दरम्यान पुन्हा चहाच्या डिफेन्सवर दर्शन राणे इथं फक्त वर चष्मा काढण्याकरता येतो. जर्सी नंबर 6 अर्थात श्री गणेश निवाचवाडी संघाचा आधारस्तंभ. यावेळी पाहूया आपल्या आज बहादर खेळीनं कशा प्रकारे वर्चस्व निर्माण करण्याकरता आपला खेळ करणार. दरम्यान तसं घडत नाहीये. दोन्ही संघ मॅजिक फिगर वर अतिशय तुल्यबल लढत आणि या दरम्यानची आपण लढत पाहिली होती त्यांच्या होम ग्राउंड वर श्री गणेश निवाचवाडी स्पर्धेदरम्यान क्वार्टर फायनल मध्ये. बोल बालू व्हिडिओ करतोय. दरम्यान 2-2 डिफेन्स आक्रमण. दर्शन पुन्हा एकदा चढाई करता इथं मतलब खोलवर जातोय. रेड कॉर्नर वर आक्रमण घडवतोय. इतकी तरबेज चढाई पट्टूवर दर्शन घडवायला होतं आणि या दरम्यान कशा प्रकारे याला थांबवण्याचं काम करणार. जर का दर्शन थांबवण्याची किमया केली तर निश्चित एक वर्चस्व निर्माण करू शकतो दर्शन बाटलीवाडी संघ, पण तसं घडत नाहीये. जर्सी नंबर 1 आता तर संयमाची खेळी काटे किटकर उभय संघ दरम्यान ही मात्र एक सुंदर चढाई. इथं परत तनिष राणे चढाई करता 4 डिफेन्सवर दर्शन चढाई करते. इतर बॅक किक केली आम्ही नाही तो जाईल तनिष मात्र मैदानाच्या बाहेर. पण इथं दर्शन सारख्या खेळाडूला थांबवण्याची केवळ किमया केली. डबल ऍक्ट होल्ड केला आणि दर्शनला मात्र थांबवलं गेलं. ते नवयुवक बाटलीवाडी संघानं थर्ड रेड बॅक टू बॅक थर्ड रेड अथर्व इथं बद्दल चढाई करता येतोय. पाहूया ओमचा चढाईपट्टू बॅक किक पकडण्यामध्ये आपला पूर्ण परफॉर्मन्स दाखवणारा चढाईपट्टू. आपण यावेळी थांबवण्याची किमया करणार का? पण इथं मात्र माझ्या बाहेर नाही. पुन्हा मॅजिक फिगर 7-7 आता 7-7 गुण. दर्शनला मागील खेळामध्ये पकडण्याची कमी केली. तो दर्शन पुण्याला चढाई करता येतो. 4 डिफेन्सवर आक्रमण घडवण्याकरता सावध ज्याच्या माध्यमातून झाले तोच दर्शन. इथं मात्र पुण्याला जर्सी नंबर 1 आता 1 नंबर जर्सी दरम्यान गेला. इथं तो ऑल डिफेन्सवर आक्रमण घडवायचंय. श्री गणेश निवाचवाडी संघावर आक्रमण घडवायचंय पण तसं घडत नाहीये. पुन्हा याला दर्शन सज्ज होत असताना पाहिलं. दर्शन राणे एकाकी खंड लढवताना पाहतोय. रिडिंगच्या माध्यमातून ज्यांना प्रतिस्पर्ध्यांना त्याचीच पकडण्याचं काम केलं. जर पाहिलं तर डिफेन्स मध्ये आपलं जो कामगिरी झाली ती श्री गणेश निवाचवाडी संघाच्या दिशेनं. इथं फक्त एमटी रेडला एमटी रेडचा नजराना पुण्याला एमटी रेड दाखवली गेली आणि पुन्हा एकदा आदित्य हा सुरेख कव्हर क्षेत्र एका मोठ्या खेळाडूला मात्र पकडण्याची किमया गेली. थर्ड रेड काय बोलतोय. पाहूया कशा प्रकारे गुणवान खेळी करणार. तिसऱ्या चढाईमध्ये एखादा गुण टिपतो का? कारण गुण टिपणं अतिशय महत्वाचं आहे जर बाटलीवाडी संघाला विजयाची घोडदौड निर्माण करायची असेल तर. आणि पॉइंट श्री गणेश निवाचवाडी. पुण्याला चढाई 4 गड्यांच्या आक्रमणावर इथे मात्र आज एक सातत्यपूर्ण कामगिरी गेली. अथर्व बाटलीला मात्र मनाच्या बाहेर बसावं लागला पण तीच एक कामगिरी यावेळी पाहूया. काय होणार आहे दोन टीम का कोण जिंकलं?
इथं वर्चस्व निर्माण केलं. एक महत्वाचा गुण आपल्या खात्यात जोडून एक अल्पशी होईना पण एक गुणाची आघाडी घेतली ती श्री गणेश निवाजवाडी संघाला. पाच मिनिटांनी पेक्षा कमी वेळ शिल्लक असताना आपण पाहतोय 10 गुण श्री गणेश निवाजवाडी आणि 9 गुण नवयुवक बाटलेवाडी संघ. दरम्यान नवयुवक बाटलेवाडी संघ उरल्या सुरल्या वेळेमध्ये कशा आपल्याकडे कमबॅक करणार नाही तर मात्र पाहायला मिळणार. ऑल डिपेंड्स एक म्हटले असताना जर्सी नंबर 1 चढाईपटू होतं संयम चढाईकर आपण पाहिलं. दर्शन राडे पुण्याला चढाई करता इथं मात्र संयमाची चढाई हीच संयमाची चढाई करून आपल्या दिशेनं वळल्या. त्याच असताना निदान दिशेवर येऊन थांबतोय तर आपल्या चढाई मधला पूर्ण वेळ घेण्यासाठी प्रयत्न करतोय. कारण निश्चितच एक गुणाची अतिशय महत्वाची आघाडी आपल्या बाजूला असताना एक संयमाची केली दर्शनच्या माध्यमातून. दरम्यान एमटी रेड एमटी रेडला एमटी याचं उदाहरण घेणार. दरम्यान डॉट साठी पुन्हा एकदा सक्षम होणार. थोड रेड साठी पुन्हा एकदा नवयुवक बाटलेवाडी संघाला तडापटू जोर कसा करायचो काय गुण आपल्या संघाला मिळवून देणार का. इकडे मोठ्या डिपेंडला थेट पडण्याचं काम करणार का पण इथं मला तसं होत नाहीये. डिपेंड्स मात्र संगीतच्या माध्यमातून काम केलं होतं आणि थोडस हलकस डॅश करून आपल्या दिशेने काय 2 डिपेंडचा क्रम काय. इथं मात्र आदित्य सुपर टक्क्याची लांबी संधी असताना कशा प्रकारे आदित्य आपला खेळ सक्षम करणार. पण याच करो या मरोच्या स्थिती मधली ही दोन संघांना खेळण्या दृष्टीनं तिसरा आणि अंतिम पुकार. या ठिकाणी पुण्याला मॅजिक फिगर स्कोरवर पाहतोय 11 गुण. दर्शन राडे पुण्याला दर्शन देणार का. आपल्या बहारदार चढाईनं निश्चितच प्रतिस्पर्धेला पुण्याला पुढे सपाटक्याचा सक्षम होणार का की सुपरटक्याची नामी संधी असताना नवयुवक बाटलेवाडी संघ कशा प्रकारे आपला कमबॅक करणार. इथं मात्र पाहणं गरजेचं असणार. कोण जिंकणार येणारा काळ सांगणार की कोणता संघ विजया समीपात जाऊन पोहोचणार. दरम्यान पुण्याला 1 नंबरची शुभेच्छा केल्या चढाई होतो. यावेळी संयम चढाई होतो म्हणून संयम दाखवतोय. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ लढत करत असताना पुण्याला दर्शन मात्र निदान रेषेवर येऊन थांबण्याची किमिया. एमटी रेड थोड रेड इथं टर्निंग पॉईंट चढाई. या चढाई दरम्यान कितपत गोल टिपण्याची किमिया करतो कारण टर्निंग पॉईंट हनुमान उडी घेण्याचा प्रयत्न केला पण हीच हनुमान उडी मात्र इथं थांबवली जाते. ती पुन्हा एकदा तनिष इथं मात्र बराच वेळ तनिष चढाई करता येतोय. जर्सी नंबर 8 थोड रेचा बदल मारला. तिसऱ्या चढाईवर पुण्याला सुपर टिकल झाला तर निश्चित वरची सुरुवात करू शकतो. पण इथं मात्र रेडर सुपर टिकल 2 पॉइंट आपल्यातून कामगिरी एक कुणी पुन्हा एकदा आघाडी स्वीकारले. दरम्यान काटे की टक्कर उपस्थितीला पाहायला मिळाली. काटे की टक्कर साऱ्यांच्याच नजरा पुन्हा वळल्या त्या मॅच कडे. 12-13 म्हणजे 1 गुणाची आघाडी आहे ती नवयुवक खेळशेत बाटलेवाडी संघाच्या माध्यमातून. मनीष खपरे यांचा सहकारी संघ संग्रामाशी साथ मिळणार इथे मात्र पाहायला मिळाला. दर्शन राडे तितकाच माध्यम असताना आपण याच दर्शनला मध्ये गुणांची कामा केला तर पुण्याला मॅच ऑन मध्ये येऊ शकतो. पण पाहूया जर त्याला पकडलं तर पुण्याला सुपर टक्केची नामी संधी होऊ शकते. पण याला पकडण्याची किमिया आणि एक साधं पुढे काम डबल हँड होल्ड बॅक टू बॅक 3 वेळा सुपर रेड. अथर्वात निष्फळ ठरला पण अथर्वच्या डिफेन्सने अतिशय सुरेख कामगिरी केली. 3 वेळा सुपर टॅकल करून आपल्या संघाला 3 गुणांची अतिशय महत्वाची आघाडी मिळवून दिली. ते पुन्हा एकदा सुरेख बॅक किक